हॅलो ईशाचे बाबा, बरं झालं, खूप दिवस मी तुमची वाट बघत होते. तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हो, मी पण खूप दिवस याचं ट्राय करत होतो, बट कामानिमित्त जमलं नाही यायला. काही हरकत नाही. ईशाच्या ओव्हरऑल प्रोग्रेस बद्दलच बोलायचं होतं. बाकीच्या मुलांच्या मानाने ईशा थोडी मागे आहे तिचे बाबा. तिची समज इतर मुलांपेक्षा थोडी कमी वाटते. अभ्यासात पण लक्ष द्यायला प्रॉब्लेम होतोय. इन्स्ट्रक्शन्स आम्ही दिलेल्या फॉलो करायला पण तिला त्रास होतोय. हो, घरी पण हाच प्रॉब्लेम आहे. तिला तिच्या दादाशी पण बोलता येत नाही. इनफॅक्ट घरी तिच्यासोबत कोण खेळत पण नाही, म्हणजे आजूबाजूला असेल किंवा कोणी खेळतच नाही. ऍक्च्युली अजून ओपनली बोलायचं तर दुसरीत असून पण शिशूचं सुद्धा तिला नीट कळत नाहीये. हे थोडं अलार्मिंग आहे ईशाचे बाबा. तुम्ही तिला पिडियाट्रिशियन कडे घेऊन गेला आहात का कधी? नाही, इथून मागे तर कधी घेऊन नाही गेलो, बट तुम्ही सजेस्ट करत असाल तर घेऊन जाईल. मला वाटतंय बाकीच्या मुलांपेक्षा समज कमी असणं, इन्स्ट्रक्शन्स न कळणं आणि त्याचबरोबर सुशीचं सुद्धा अजून लक्षात नाही येणं, हे सगळे अलार्म्स आहेत. आणि तिला लवकरात लवकर पिडियाट्रिशियन किंवा एखाद्या चाइल्ड सायकोलॉजिस्टला दाखवणं गरजेचं आहे. तुम्ही ते करून पुढच्या वेळेस तिच्या आई बरोबर याल भेटायला, तर आपण मग पुढची चर्चा करूया. हो, नक्की. मी तिला डॉक्टरांकडे किंवा एखाद्या पिडियाट्रिशियनकडे घेऊन जाईल. व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे ईशाला बौद्धिक दिव्यांगता किंवा इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी असायची शक्यता आहे. त्याची ही सगळी लक्षणं तुम्हाला स्क्रीनवर दिसू शकतात. यामध्ये प्रामुख्याने मुलांचे काही स्किल सेट, ज्ञान मिळवणे, संपादन करणे आणि ते अप्लाय करणे यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात. 3 मुख्य विभागात किंवा एरियाज मध्ये मुलांना प्रॉब्लेम येतात. एक म्हणजे समस्या सोडवणे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. दुसरं संवाद साधणे, कम्युनिकेशन. आणि तिसरं स्वतःची काळजी घेणे, सेल्फ केअर. या 3 विभागांमध्ये मुलं इतरांपेक्षा मागे असल्याचं दिसतं. नक्कीच यामुळे त्यांच्या अभ्यासावर, रोजच्या जीवनावर बऱ्यापैकी परिणाम होतो. अशा वेळेस त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणी, कुटुंबियांच्या मदतीची खूप गरज असते. याचं निदान करताना, बौद्धिक दिव्यांगतेचे निदान करताना आयक्यू टेस्टिंग, सायकोलॉजिस्टचे ऑब्झर्वेशन या सगळ्याचा एकत्रितपणे विचार करून निदान केले जाते. आता याचा अर्थ असा आहे का की या मुलांमध्ये कुठलेही स्किल किंवा प्रतिभा नसतातच? तर नक्कीच नाही. यांच्यामधल्या प्रतिभा, स्किल्स आपल्याला थोड्या हेराव्या लागतात. त्यांना जास्त समर्थन द्यावं लागतं आणि त्या वाढवावे लागतात. हे आपण समाज म्हणून नक्कीच करू शकतो. तर आपण सगळे मिळून बौद्धिक दिव्यांगतेला सुद्धा समजून घेऊया आणि सामावून घेऊया. याविषयी तर कुठलाही प्रश्न असला तर आमच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.